पुण्याच्या वाजेघर खुर्द परिसरात शॉर्ट सर्किटमुळे आग, जनावरांचा चारा जळून खाक, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. आणि यानंतर पुणे मुंबई व्यतिरिक्त इतर जिल्ह्यात नेमकं काय घडतंय ते पाहणार आहोत. पाहूया जिल्ह्याच्या बातम्या. सुरुवात अहमदनगरपासून. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरामध्ये हळदीच्या कार्यक्रमाच्या जेवणातून 200 जणांना विषबाधा, जुलाब आणि उलटीचा त्रास झाल्यानं अनेकांना रुग्णालयात हलवलं. बुलढाण्याच्या डोंगरशिवली भागात असलेल्या सोमनाथ महाराज मंदिरात अस्वलांचा प्रसादावर ताव. रात्री 9च्या सुमारास अस्वलांनी मंदिरात प्रवेश केल्याचा सीसीटीव्ही समोर. वनविभागाने याकडे तातडीनं लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी. वर्ध्याच्या आर्वीतील एका घराच्या गेटजवळ बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्यानं खळबळ. गेटवर अडकवलेल्या पिशवीत बॉम्ब सदृश्य वस्तू, पोलिसांकडून तपास सुरू. रत्नागिरीमध्ये शिक्षक भरतीसाठी उमेदवारांच्या कागदपत्रांची आजपासून पडताळणी. रत्नागिरी जिल्ह्यात 70 अधिकारी नियुक्त. नाशिकच्या मालेगावातील किरकोळ बाजारात लिंबूचे दर कडाडले. बाजारपेठेत लिंबाची आवक कमी असल्यानं ही दरवाढ. गोंदियात धान खरेदीला पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ. मात्र आवक नसतानाही मुदतवाढ कशाला, शेतकऱ्यांचा सवाल. वाशिममध्ये महिला बचत गटांना सूक्ष्म विमा एजंटचं प्रशिक्षण. भारतीय कृषी विमा कंपनीच्या वतीनं प्रशिक्षणाचं आयोजन. जिल्ह्यातील 130 महिला गटांचा उत्स्फूर्त सहभाग. सिंधुदुर्गमधील भराडी देवीच्या यात्रेसाठी आंगणेवाडी सजली. यंदा गावात रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा अंदाज. भंडारा जिल्ह्यात खासगी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला. शाळेच्या बोलक्या भिंती, स्वच्छता आणि गुणवंत विद्यार्थ्यांमुळे ग्रामीण शाळेमध्ये किलबिल वाढली. आणखी एक सविस्तर